वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. अविटगी माय विटेना, जवळी आहे परिभेटेना. श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषम, दिनेश पोषणम मगसंति सिंधुशोषम. श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम, वंदे दुरंत चरितम हृदि संचरंतम. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. कथम यातोसि वैकुंठम, मानवं देहमत्यजन. तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजा. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. विठ्ठल विठ्ठल परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. अविटगी माय विटेना, जवळी आहे परिभेटेना. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबाराचा 4 चरणाचा असून, ज्ञानोबाराने आपल्या अंतःकरणातल्या गोडीची मागणी भगवान परमात्म्याच्या श्रीचरणाजवळ केली आणि त्याचा परिहार, त्याचं स्वरूपही कथन केलं आणि मागणीचा विषयही प्रतिपादन केला. विठ्ठल आज अभंग जो सेवेला निवडला तो ज्ञानोबाराचा आहे. या अभंगात ज्ञानोबाराय परमात्म्याच्या चरणाजवळ मागणी करतात. ज्ञानोबाराय आणि मागणी हा विचारच विकेंद्रीकरणाचा आहे. ज्ञानोबाराय प्रायः जर विचार करायचा झाला तर महाराजांना आम्ही चर्चा करतोय, मागणीचा दिवस आहे म्हणून अभंग शोधू लागलो, तर ज्ञानोबाराच्या गात्यात मागण्याचे अभंगच सापडले नाहीत. विठ्ठल या अभंगात जरी मागणी दिसत असेल तरी ही प्रार्थना आहे. ज्ञानोबाराय मागणी करतच नाही. ज्ञानोबारांनी हा मागणीचा विषय आहे हाही परार्थी स्वरूपाचा आहे, स्वार्थ स्वरूपाचा नाही. अभंगात आपण थोडा थोडा विचार करत जाऊ. खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला तर ज्ञानोबा याच्यातून मागणी करतात. आज मागणीचा जागराचा दिवस आहे. मागितलं पाहिजे आणि जीव मागत असतो. जीव मागतो, जीवाने मागावे, वावगं नाही जीवानं मागणं. जीवाचा स्वभाव मागणं आहे, जीवाने मागितलं पाहिजे. कारण जीवाने जर मागितलं नाही तर त्याचा अपूर्णता, त्याची बद्ध दशा लक्षातच येणार नाही. विठ्ठल जीव मागतो याच्या समोर बोलतो. आत्मा अंतकरण अवच्छिन्न झाला का त्याच्या ठिकाणी जी वृत्ती उमटते तिलाच मागणी म्हणतात, तिलाच इच्छा म्हणतात. जीव मागत असतो, जीवाने मागावं वावगं नाही. कधी कधी देवही मागतो आणि कधी कधी संतही मागतात. जीवानं मागितलं तर वाईट वाटण्याचं कारण नाही, पण ज्यावेळेस संत आणि देव मागण्यात प्रवृत्त होतात त्यावेळेस मात्र विचार करावा लागतो. कारण मागणीची सामुग्रीच अशी आहे. मागणी तेव्हा संभवते काही अप्राप्त असावं, त्याची गरज पडावी, आपल्याकडे ती वस्तू नसावी आणि त्याची गरज आपल्याला पडावी, मग मागणी संभवते. संतांचं वा देवाचं जीवन पाहायचं झालं तर अप्राप्त काही नाही आणि त्यांच्या जीवनात गरज कशाची नाही. अप्राप्त काहीच नाही. देवाला काय अप्राप्त आहे महाराज? सोन्याचे पर्वत करविती पाषाण एवढा भगवान परमात्मा आहे, तरी त्याचा लाभ होत नाही. या जगतात निरपेक्ष व्यापक पूर्ण स्वरूप असणारा परमात्मा आहे.
त्याने मागू नये, जीवाने मागितलं तर वावगं नाही. देव मागतो त्यावेळेस विचार आहे आणि संत मागतात त्यावेळेस विचार आहे. जीवाने मागावं. आणि जीव स्वभावता मागतो, जीव जन्माला आला तसा मागतो. मी तुम्हाला पटवून देतो, जन्माला आल्याबरोबर जीवाची मागणी चालू होते. आपल्या आईकडे दुधाची मागणी करते. दुधाच्या मागणीपासून त्याच्या मागणीला जो आरंभ होतो तो इतका मागतो, थोडा मोठा झाला का काही खेळाच्या वस्तू मागतो, समोर मोठा झाला का पुस्तकं मागतो, त्याच्या समोर मोठा झाला का नोकरीसाठी किंवा पैसा मागतो, त्याच्यापेक्षा मोठा झाला तर कीर्तनात सांगण्यासारखं नाही. आता काय काय जीव मागतो, अखंड जन्माला तसा मागतो, तो मरेपर्यंत मागतो. महाराज मरेपर्यंत मागतो, याही मताचा मी नाही. मेला तरी मागतो, जीव मेला तरी मागतो. मी तुम्हाला पटवून देतो, तुम्हाला पटणार नाही. चेतनाच्या ठिकाणी इच्छा मागणी हा धर्म संभवल, ज्याच्या ठिकाणी अचेतनत्व आहे तो कसा काय मागेल. मी तुम्हाला पटवून देतो, जीव गेला तरी मागतो. उदाहरण आहे, एकाच्या 10व्याच्या प्रसंगाला जाण्याचा योग आला. ते 10व्याचं प्रवचन म्हणजे मर्यादित प्रवचन नाही. जोपर्यंत पिंडापर्यंत कावळा येत नाही, पिंडाला कावळ्याचा स्पर्श होत नाही, तोपर्यंत ते प्रवचन करायचं. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, काही नवीन गोष्ट नाही, सगळ्यांच्या पाहण्यातली गोष्ट आहे. एकाच्या 10व्याचा जाण्याचा प्रसंग आला. योग्य तो महाभागन माझ्याच वाट्याला आलेला होता. मी त्याच्या 10व्याच्या प्रवचनाला बसलो. प्रवचन चालू झालं. प्रवचन करता 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 संप्रदायाची मर्यादा आहे प्रवचनाची, 1 तास प्रवचन असावं, कीर्तन 2 तास असावं. प्रवचन चालू झालं, 1 तास उलटून गेला. मी विचारलं, का हो झालं का, विधी आटोपला का? म्हणे महाराज आणखीन विधी आटोपला नाही, चालू द्या तुमचं. 1.5 तास झाला, मी चालूच दिलं. आता सत्यनारायणाची कथा असली लांबवायची झाली तर कुठंतरी लांबवण्यासाठी ती पानं केळीची नव्हती, ती आंब्याची नव्हती, ती चिंचेची नव्हती, कुठंतरी लांबवायला वाव भेटते. आता प्रवचन लांबून लांबून किती लांबवायचं, डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. 2 तास प्रवचन चालू झालं तरी पण खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला तरी पिंडाला कावळा शिवला नाही. मला वाटू लागलं त्याला कावळ्या शिवणे ऐवजी मला शिवतो का काय. प्रवचन चालूच होतं. 2.5 तास झाला तरी कावळा शिवत नाही. म्हणलं पहा तुम्ही, आता तर कावळा शिवला नाही तर माझ्यापर्यंत कावळा येईल, तुम्ही लवकर उठा. एक जण उठला, म्हणे महाराज मला माहित आहे पिंडाला कावळा का शिवत नाही. म्हणलं का शिवत नाही? म्हणे अहो तो माझा खास जीवश्य कंठस्य होता. म्हणलं बाबा मग पहा काय. म्हणलं का कावळा शिवत नाही? एरवी पाहतो तर 1 तासात अर्ध्या तासात कधी पिंड ठेवण्याचा अवकाश तो कावळा जवळ येतो, का कावळा शिवत नाही? त्याने सांगितलं, म्हणे माझा मित्र आहे, मला त्याची इच्छा माहीत आहे, त्याची इच्छा अतृप्त आहे. म्हणलं काय नेमकी इच्छा आहे? म्हणे महाराज तुम्हाला हे कळायचं नाही, मी नाही सांगत इच्छा, पण कावळा शिवेल याची जबाबदारी मी घेतो. मी त्याच्या पाया पडलो. म्हणलं बरं झालं तू माझ्या दैवयोगानं मला प्राप्त झाला, तू जर नसता तर माझं बिकट होतं. उठला महाराज. म्हणे फक्त म्हणे महाराज मला प्रवचनातून सुट्टी द्या. मी म्हणलं बिनधास्त तू उठून गेला तरी काही हरकत नाही. प्रवचनातून उठला महाराज. तो सरळ तिथून जी गाडी काढली दुकानात गेला. तुमच्या आलं लक्षात? दुकानात जसा पोहोचला आणि बॉटल खरेदी केली आणि बॉटल घेऊन जसा गाडीवर तिकडे येत होता त्याच्या पाठोपाठच कावळा येत होता. जसं ती बॉटल त्यांना आणली, ती बॉटल पिंडाच्या जवळ जाते ना जाते, तोच कावळा पिंडाला शिवला. दृष्टांत बाजूला ठेवा. मी विचारतो मागितलं कोण होय? इथं सगळी चांगली मंडळी आहे, ते सांग काय मागितलं त्या मला नाही त्याचा विचार नाही. मला फक्त विचारायचं आहे मागितलं कोण? जिवंत असणाऱ्यानं मागितलं का मेलेल्याने मागितलं? जो मेलेला आहे त्यानं मागितलं. म्हणून मी आधीच सांगून आलो, जीव मागतो जन्माला आल्यापासून
मरेपर्यंत मागतो, मरेपर्यंतच मागत नाही, मेला तरी जीव मागतो. विठ्ठल जीवाच्या मागण्याचा विचार व्यापक आहे महाराज. जीव काय मागतो नको विचार करायला. जीवाच्या मागण्याचा विचार ज्ञानोबाराच्या बाबतीत भाषेत सांगायचा झाला तर ज्ञानोबारा सांगतात उपाधी मागतो, उपाधी आवडते. जीवो तैसी उपाधी आवडे लोकात ज्ञानोबाराची भाषा आहे. उपाधी मागतो त्यात तो अटकून जातो, गोरफटून जातो. जीवानी मागावं या मताचा मी, पण संतांनी आणि देवानी मागू नये. जीवानी मागावं. जीवाने का मागावं याचं कारण आहे जीव अपूर्ण आहे आणि अपूर्णाला कधीतरी काहीतरी गरज पडत असते, त्याने मागावं. समोर बोलू. जीव किती संपन्न जरी झाला तरी मागणं मात्र संपत नाही. मागणं संपत नाही जीवाच्या जीवनात. किती संपन्न झाला, किती मोठा झाला तरी मागतो. रावणाचं उदाहरण घ्या. रावण सगळ्यात मोठा आहे तरी मागायला गेला. सगळ्यांना विस्तार करत नाही, घड्याळ समोर जात आहे. आपण सुज्ञा. जीवाचा विचार करा, किती मोठा झाला, मंत्री झाला तरी मतदान मागायला यावंच लागतं ना. म्हणून मागणं जीवाचा अपूर्ण आहे, त्यानं मागावं याच वावगं काही नाही. पण संत मागतात त्या वेळेस मात्र विचार आहे आणि देव मागतो त्यावेळेस विचार आहे. संपन्न असणारा परमात्मा सुद्धा मागतो आणि संत मागतात. देवाने मागू नाही या मताचा मी आहे आणि दुसरं संतांनी मागू नाही. का तर संतांचा विशेष असा आहे, संतांचा स्वभाव मागणं नाही. संत मागणाऱ्याच्या विषयी ताशेरे ओढतात म्हणून मागू नये. आणि दुसरं सांगायचं झालं तर संत पूर्ण आहेत म्हणून मागू नये. संत पूर्ण आहेत. ज्ञानोबा बोलतात, जे ज्ञानगंगे नाहले पूर्णता जेऊ निधाले. जे पूर्ण आहेत म्हणून मागू नये. संत मागतात त्यावेळेस मग मात्र मागण्याचा विचार आहे. विठ्ठल देव मागतो, संत मागतात, विचार आहे. अप्राप्ती नाही, गरजही नाही. अप्राप्ती काय महाराज, त्यांच्या जीवनात काय अप्राप्ती आहे? सगळं प्राप्त आहे. जगाचा मालक परमात्मा राम्यागड्यासारखा खरी राबतो, काय कमी आहे त्यांना? दुसरं सांगायचं झालं तर गरज कशाची आहे? सगळं सामर्थ्य अबाधित अंगात सामर्थ्य राखून आहेत. मी मागे बोलून आलो होतो का देवाला आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे, काय कमी आहे त्यांना? का मागतात? याचं कारण आहे संत मागतात महाराज आणि देवही मागतो, पण वेगळं आहे. जीव मागतो त्यातून वेगळं सूचित करायचंय. देव मागतो त्यातून वेगळा भाव बाहेर पडतो आणि संत मागतात त्यातून वेगळा भाव बाहेर पडतो. जीव मागतो त्याचं अज्ञान प्रगट होते. जीव मागतो त्याची बद्धदशा प्रगट होते. देव मागतो त्यावेळेस देव आपलं स्वरूप प्रगट करतो आणि संत मागतात त्यावेळेस मात्र जगताच्या समोर मागण्याचा आदर्श घालून देतात. विठ्ठल जीवाला मागण्यासाठी ज्ञान लागते, मागण्यासाठी अधिकार लागतो. जीवाकडे विचार करा, मागण्याचा अधिकारही नाही, ज्ञानही नाही. जीवाचा जर विचार करायचा झाला तर त्याच्याकडे त्या मागण्याचा अधिकार पाहायला सापडत नाही, ज्ञान पाहायला सापडत नाही. ज्याच्याकडे कोणाकडे मागतो, ज्याच्याकडे मागायला पाहिजे त्याच्याकडे नाही, ज्याच्याकडे मागू नाही, जो आपली इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्याच्याकडे जीव मागत असतो. आपल्याला व्यवहारातली उदाहरणं माहिती आहे, विस्तार करत नाही. अर्थात जीव मागत असतो. जीवाच्या मागण्यात त्याचं अज्ञान प्रगट होते. उदाहरण सांगून जाईल. एकाने फार भक्ती परमात्म्याची केली, भक्ती केली भक्ती करून मग त्या देवाकडून असं मागितलं, आता ती देवता तशाच प्रकारची साधना केली आणि साधना केल्यानंतर सांगितलं म्हणे एक करा का मी ज्याला हात लावल ते डबल झालं पाहिजे, हात लावल ते डबल झालं पाहिजे. मागितलं. महाराज घरी आला. घरी आल्याबरोबर हातात पाण्याचा पेला आला. आल्याबरोबर त्याने पाणी पिलं, पुन्हा तो डबल झाला. त्याला एक ठेवतो तो पुन्हा हातात. अशा प्रकारचा हात लागल त्याला, कारण डबल लावला तरी त्याला पुन्हा तो डबल होऊ लागला. करता करता त्याच्या भोवती पूर्ण ते पाण्याचे ग्लास सचले. पुन्हा उठल्यानंतर सहज दाराला हात लागला, दार डबल झालं. पुन्हा त्याला लोटायला गेला, पुन्हा दुसरं झालं.
करता करता हे आपल्या मागण्याचं मला एवढंच सांगायचं आहे, यात अज्ञान प्रगट होते. एकाने सांगितलं म्हणे देवा मला द्यायचं झालं तर एक कर का हात लावल ते सोनं होऊ दे. आता काय सोनं खाणार आहे का? घास हातात घेतला तरी त्याचं सोनं होऊ लागलं. हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचा आशय एवढा आहे, जीवाच्या मागण्यात अज्ञान प्रगट होते हे मला सांगायचं आहे. जीवाच्या मागण्यात त्याची बद्धदशा प्रगट होते आणि भगवान परमात्मा ज्यावेळेस मागतो त्यावेळेस आपल्या मागण्यातून आपलं स्वरूप प्रगट करतो. सगळ्यांना उदाहरण माहीत आहे, बळीच्या दारात भगवान परमात्मा आले, वामन रूप धारण करून आले तर मागितली 3 पाद भूमी. 2 पादात सगळं व्यापलं, 3रा पाय शिल्लक राहिला म्हणे कुठं ठेवू. मग त्या बळीनं सांगितलं दान मोठं का दाता मोठा, म्हणे आणखी मी शिल्लक आहे, तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा. प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे. भगवान परमात्मा दिसायला लहान, मागण्याचा विचार, अरे म्हणे बाबा तू लहान दिसतो, तुला मागण्याचं कळत नाही, किमान एखादं गाव एखादं घर तरी मागितलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं जर पाहायचं झालं तर सांगितलं म्हणे मला कळते का तुला कळते हे तुला नाही कळायचं, समोर तुला कळेल. आणि खरंच त्याला कळून दिलं का मी काय मागितलं, किती चाणक्षता माझ्या मागण्यात आहे, आणि त्यात भगवान परमात्म्याने दाखवलं मी व्यापक आहे. समोर ज्यावेळेस संत मागतात त्यावेळेस मात्र विचार आहे, संत का मागतात? संतांनी मागू नये, संतांचा स्वभाव नाही. संत मागणाऱ्याला बोलतात, संतांची परंपरा नाही, तरी संत का मागतात? एकच त्याच्या पाठीमागचं कारण आहे, संतांना मागण्याची आवश्यकता नाही, पण संतांना माहीत आहे का हा जीव देवाच्या दारात जाणार आहे आणि देवाच्या दारात गेल्यानंतर हा काहीतरी मागणार आहे. पण हा काहीतरी मागून याच्या जीवनात त्याचं अनिष्ट करून घेण्यापेक्षा, मागण्याचं ज्ञान नसल्या कारणाने याची हानी होण्यापेक्षा कसं मागितलं पाहिजे याचा आदर्श घालण्यासाठी संत मागून दाखवतात. विठ्ठल संत देवाच्या दारात जातात आणि देवाच्या दारात जाऊन मागतात, देवाला सांगतात देवा तुझ्याकडं आणि काही मागणं नाही, सुख असेल, संपत्ती असेल, राज्य असेल, अन्य करून काहीच मागणे नाही. आणि काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चालधने, सुख संपत्ती राज्य चालधने, काकडे न पडे तुझ वेडे. तुझे भक्ती नवाय बापा, तुझे भक्ती नवाय बापा, भक्ती नवाय बापा. अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य काढणे, काकडे न पडे तुझे भक्ती विणमाय बापा, तुझे भक्ती विणमाय बापा. भगवान परमात्म्याच्या दारात संत जातात आणि सांगतात देवा अनेक आम्हाला लागत नाही, तर खऱ्या अर्थानं भक्ती वृद्धिंगत व्हावी याच्यासाठी संत मागतात. जगताने सुद्धा देवाच्या दारात जाऊन काय मागितलं पाहिजे याचा आदर्श संत घालवतात. अज्ञाना प्रगटात वा धर्मो तैसा आचरोने, आपल्या आचरणातून दाखवतात. एरवी लोक देवळात जातात. ते फमू शिंदे नावाचे कवी आहेत, त्याने फार गोड चिंतन केलं. त्याने सांगितलं देवळात जाऊन लोक दुकानासारखे वागतात, 4 आणि 8 टाकून काहीतरी मागतात. विठ्ठल त्यांना असं वाटते काय याच्यात तो खुश होईल, त्याला तुमच्या हा भाव कळणार नाही का हो?
तुम्ही टाकलेल्या पैशाची काय किंमत आहे त्याला नाही कळायची? तो काही एवढा मूर्ख आहे का? आपण त्याला मूर्ख ठरून त्याच्याकडून मागून घेण्याची अपेक्षा ठेवतो. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर हे आपलं अशा प्रकारचा स्वभाव आहे. पण संत मागण्याचा आदर्श घालतात, देवाच्या दरबारात जातात आणि संत मागतच नाही. देव आग्रह करतो तरी संत मागण्याच्या वृत्तीत येत नाहीत. देवा नाही मागायचं, मागणं आमचा स्वभाव नाही. आमच्या वाडवडिलांनी मागितलं नाही. तुकोबराय आधी करून ज्ञानोबराय येतात ज्ञानीनो समाज सगळ्यांची एकच स्थिती आहे. कोणी मागण्याच्या त्या भानगडीत पडत नाही. मग भगवान परमात्म्याने आग्रह जर केला तर मग मात्र भक्तीच्या विषयी भक्तिवृद्धीसाठी मागतात. कधी देवाच्या दरबारात जातात आणि देवाला सांगतात देवा तुझा विसर नको हो. कधी सांगतात भगवान परमात्मन माझी वृत्ती तुझ्या चरणाजवळ राहू दे. कधी सांगतात का तुझं नाम अखंड माझ्या कंठात राहू दे. असं मागणारे ते संत आज मात्र थोड्या वेगळ्या भूमिकेत आहेत. आज ज्ञानोबराय देवाच्या समोर उपस्थित आहेत. भगवान प्रसन्न आहे हे पाहिलं आणि पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याला पाहून ज्ञानोबरायचं अंतःकरण आनंदित झालेलं अंतःकरण, आधीच आवडी असणारी ज्ञानोबरायच्या अंतःकरणात परमात्म्याला पाहिलं. परमात्म्याने ज्ञानोबराकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर ज्ञानोबराने सांगितलं प्रभू तुम्ही आज आम्हाला दृष्टीसमोर दिसता. प्रभू तुमची भक्ती आमच्या अंतःकरणात दृढ होण्यासाठी आमच्या अंतःकरणात तुम्ही गोडी द्या. पण गोडीच त्या ज्ञानोबराय म्हणत नाहीत. त्या गोडीच्या पाठीमागं दृष्टांत देतात का कशी गोडी द्या. अभंगाचं पहिलं चरण. परिमळाची धाव भ्रमर ओढी, 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 परिमळाची धाव भ्रमर ओढी. तैसे तुझी गोडी लाग माग, तैसे तुझी गोडी लाग माग आविटले माये विठेना, आविटले माये विठेना. तुझे गोडी लाग माग, तुझी गोडी लाग माग आविटले आविटले माये विठेना. परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी. कैसी तुझी गोडी लागो मज, कैसी तुझी गोडी लागो मज, कैसी तुझी गोडी लागो मज, तुझी गोडी लागो मज. आविटले माये विठेना, आविटले माये विठेना, आविटले माये विठेना, आविटले माये विठेना. ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात एक समर्पक दृष्टांताची योजना गोडीच्या संबंधानं करतात. परमात्म्याच्या समोर उभे असणारे ज्ञानोबराय सांगतात देवा तुला एक दृष्टांत देऊन सांगतो का माझ्या चित्तात तुझी गोडी कशा प्रकारची लागली पाहिजे, मला तुझी गोडी कशी लागली पाहिजे. ज्ञानोबराने दृष्टांत दिला. विचार करते वेळेस पंच विषय आहेत आणि पंच विषयाच्या ठिकाणी पंच प्राण्याची साहजिक अशा प्रकारची स्वाभाविक अशा प्रकारची प्रती आहे. आपण व्यवहारात नेहमी ऐकत असतो पंचविषय रूप रस गंध
स्पर्श आदी करून या पंचविषयाचा विचार करा. पंचविषयाच्या ठिकाणी पंच प्राण्याची साहजिक अशा प्रकारची गोडी. पंचविषय जे आहेत, रूप विषयाचा जर विचार करायचा झाला तर पतंगाची गोडी, त्याला पतंगाला त्या रूपाची गोडी आहे. रस विषयाचा विचार करायचा झाला तर त्या मीनाला, मासोळीला साहजिक त्याची गोडी आहे. स्पर्श विषयाचा विचार करायचा झाला तर हत्तीला साहजिक त्याची गोडी आहे. शब्द विषयाचा विचार करायचा झाला तर हरणाच्या ठिकाणी गोडी आहे. किती ते आसक्त आहेत त्याचा विचार फार सुभाषितकाराने फार गोड चिंतन केलं. हरण पकडणारे त्या हरणाला पकडतेच अशा प्रकारची योजना करतात. उत्तम प्रकारची एखादी रागिनी गातात आणि रागिनी गाता 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 त्या रागिनीच्या नादाला बोलून, रागाला बोलून तो हरण त्याच्या जवळ येतो. जसा तो लुप्त झाल्याबरोबर आपल्या त्या कमानीला बाण चढवतो, बाण चढून त्याच्या वरमी तो बाण मारतो. बाण लागल्याबरोबर अशा प्रकारची ती धून बंद होते. धून बंद झाल्यानंतर त्याला लक्षात येते का आपल्या वरमी बाण लागला, आता आपलं काही खरं नाही. त्या पारध्याला सांगतो, पारध्या अरे माझ्या वरमी बाण लागला, आता नको बंद करू. ज्याच्यासाठी वरमी बाण सहन केला तू आता कशाला बंद करतो, वाजव. म्हणून त्याला सांगतो का बाबा, जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आताची चालू जी धून होती ती धून मात्र तू बंद करू नको. त्या पारध्याला उपदेश करतो, एवढं कर का आता मात्र तू बंद करू नको. शेवटी त्या पारध्याला सांगतो, लक्षात घे, मी असं ऐकत ऐकत ज्यावेळेस देहाचा प्राणाचा त्याग करेल त्यावेळेस शेवटी असं कर, माझा देह पडल्यानंतर माझ्या शरीराचं मांस काढ, ते चांगल्या प्रकारचं शिजव. ते चांगलं शिजवलं पाहिजे म्हणे. इथं काही तसे कोणी नाही त्याच्यामुळे सांगण्याचं गरजच नाही. आलं का लक्षात. चांगलं पक्व शिजवल्यानंतर, कच्चं खाल्ल्यानंतर पोट दुखते म्हणे असं म्हणतात, आपल्याला माहिती नाही. आता ते त्याला त्याचा विषय आहे, ज्याचा विषय आहे त्याला ते माहीत राहणार आहे. ते शिजवल्यानंतर मग मात्र महाराज तू ते खा आणि खाऊन पुन्हा माझं जे चमडं काढतोस त्या चमड्यावर कातड्यावर बसून सुरस अशा प्रकारची रागिनी गा. त्याला केलेला उपदेश एका कवीनं ग्रथित केलेला आहे, सगळ्यांना तो ज्ञात आहे. सगळ्या हे चिंतन आपण ऐकणारे आहात. एवढा त्या शब्द विषयाच्या पाठीमागं हरण लागलेला आहे. शेवटी त्याला प्राण गमावा लागतो पण विषय सोडत नाही. हे हरण आहे. दुसरा विषय विचार करायचा झाला तर हत्तीचा प्रसंग आहे. हत्तीला पकडणारे सुद्धा खोल खड्डा घेतात, त्याच्यावर अशा प्रकारचं काहीतरी अंथरूण ठेवतात आणि त्याच्यावर कागदाची म्हणा लाकडाची हत्तीन तयार करतात. तो हत्ती पाहतो, त्या हत्तीनीच्या स्पर्श सुखासाठी तिथं जातो आणि गेल्यानंतर त्या हत्तीनीच्या जवळ जसा जातो त्याचबरोबर खालची लाकडं मोडून पडतात. तो हत्ती त्या खड्ड्यात पडतो आणि मग त्याला पकडण्यात येते. मग त्याला लक्षात येते का आपण याच्यात मेलो. त्याच्यानंतर पुन्हा महाराज एका प्राण्याचा विचार करा. एका विषयाच्या ठिकाणी आसक्त जीव आहे. पतंगाचं तशाच प्रकारचं आहे. त्याला पतंगा दिपी आलिंगन ते तर त्याचे अचूक मरण. त्याला अशा प्रकारचा दिवा दिसतो. दिवा पाहतो आणि पाहून त्याच्यावर झडप घालतो. अर्थात शेवटी त्याचं मरण तिथं अशा प्रकारचं उडवल्या जाते. हा विषय आहे. त्याच्यानंतर तो मीन, ती मासोळी आहे. त्या मासोळीचा जरी विचार करायचा झाला तरी ती मासोळी पकडते की तो कोळी फार चाणक्षतेनं पकडतो. गळ घेतो आणि गळ लावून त्या गळाला अशा प्रकारचा उंडा लावतो, आमिष लावतो. तो गळ पाण्यात टाकतो. पाण्यात गळ टाकल्यानंतर पाण्यात गळ पडला, मासा त्या आमिषाच्या आशेनं त्या गळाजवळ येतो. जवळ आल्याबरोबर तो मासा त्या गळाला पाहतो. कधी कधी त्या गळाला उंडा लावतात आणि कधी कधी गांडूळ लावतात. तो गांडूळ त्याला सांगत असतो, मता माझ्याकडे येऊ नको बाबा, मता मेरे लिए, माझ्यासाठी तू येऊ नको. लक्षात घे, मैं आधा वाहू तेरे लिए, आम्ही अर्धा तुझ्यासाठीच झालो. लक्षात घे. आणि तू आएगा मेरे लिए, तू जर माझ्यासाठी आला तर ऊपर खडा है तेरे लिए. विठ्ठल.
तो बिचारा कानावरच घेत नाही. हा विषय सांगत असतात नका येऊ आमच्याकडं, नका येऊ, कारण विषय हे बांधणारे आहेत ते सांगतात तुम्ही आमच्याकडे आले का आमच्या अधीन व्हाल, तुम्ही बांधल्या जाल म्हणून तुम्ही बाजूला राहा, पण ऐकत नाही. तशाच प्रकारचं आज एक उदाहरण त्यापैकी घेतलं. ज्ञानोबाराने एक समर्पक उदाहरण देऊन भगवान परमात्म्याची गोडी लागावी अशी अपेक्षा ठेवली. ज्याला स्वाभाविक आवडी आहे तो भ्रमर आहे. त्याला गंध विषयाची परिमळाची स्वाभाविक आवडी आहे. स्वाभाविक आवडी म्हणण्याच्या पाठीमाग भाव असा आहे, तुम्हा आम्हालाही गंध आवडतो, तुम्हा आम्हाला सुद्धा परिमळ आवडतो. ज्ञानोबा परिमळाचे दोन भेद सांगतात, सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद. हे हा दोन प्रकारचा अशा प्रकारचा आहे. दुर्गंध आल्यानंतर आम्ही म्हणतो नको याच्या दूरवर, तो त्याचा विचार करत नाही. आणि दुसरं एक आहे, आम्हाला परिमळ त्या सुगंधाची परिमळाची जरी आवडी असली तरी आमची आवडी अनन्य नाही. आमची आवडी अनन्य भेटला तर ठीक, नाही तर त्याहीपेक्षा आनंद. आणि दुसरं सांगायचं झालं तर आम्ही परिमळच घेतो, तो मकरंद सेवन करून जातो. विठ्ठल परिमळाचं उदाहरण, त्या भ्रमराचं उदाहरण देण्याच्या पाठीमागे समर्पकता अशी आहे. तो जे भ्रमर आणि जीव हे दोन्ही सारखेच आहे. जीव सुद्धा चित भ्रमर आहे आणि तो सुद्धा भ्रमर आहे. तो एका विषयात आसक्त आहे, हा 5 विषयात आसक्त आहे. म्हणून समर्पक दृष्टांत देऊन ज्ञानोबा चिंतन करतात का बाबा परिमळाची जशी त्याच्या ठिकाणी आवडी आहे, परिमळाची धाव भ्रमर ओढी, त्या भ्रमराला त्या परिमळाची आवडी आहे, तो त्याला स्वाभाविक आवडी आहे. तेच उदाहरण का दिलं, तुम्हा आम्हाला जरी आवडी असली तरी तुमच्या आमच्या आवडीत मी फरक सांगितलेला आहे. कारण त्याने जाहिरात वाचली नाही, कधी टीव्ही पाहत बसला नाही, टीव्हीवर ॲडव्हर्टाईज आली म्हणून तो खरेदीसाठी गेलेला नाही. स्वाभाविक त्याच्या ठिकाणी आवडी आहे. म्हणून ज्ञानोबा उदाहरण देतात का बाबा परिमळाची धाव भ्रमर ओढी. दुसरं सांगायचं झालं तर या त्या भ्रमरात सुद्धा काही जाती आहेत. एक भ्रमर सद्गुणी आहे तर एक अवगुणी आहे. तसं या जीव भ्रमात 2 प्रकार आहेत, एक चांगला आहे आणि एक वाईट आहे. चांगला ना वाईट म्हणण्याच्या पाठीमागे हे सगळं रूपक असंच करून चालायचं आहे. रूपकांना ज्ञानोबा बोलतात तर आपण रूपकच केलं पाहिजे. एक आहे योग्य विषयाकडे जाणारा आणि एक योग्य नाही भेटला तरी दुसरीकडे पळणारा. विठ्ठल या भ्रमराच्या ठिकाणी परिमळाची आवडी आहे, त्याचं चिंतन करतोयस. काही प्रकार भ्रमराचे करावे लागतील. भ्रमरात भरपूरशे प्रकार आहेत. अवगुणी भ्रमराचे तसे भरपूरशे प्रकार आहेत, कारण त्यांच्या वृत्तीचे विषय असंख्य आहेत. भ्रमर सुगंधाच्या परिमळाच्या शोधात निघतो आणि जाता 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 एकाने आपली नुकतीच बिल्डिंग बांधली. बिल्डिंगवर त्यांनी निसर्गाचं असं निसर्ग सौंदर्य रेखाटल्याबरोबर त्याच्यावर तळही काढलं आणि ते तळं काढल्यानंतर त्या तळ्यात काही कमळही काढले. ते कमळ हुबेहूब असं वाटायचं म्हणून हा तिथं गेला आणि त्या भिंतीवरच्या कमळाच्या जवळ जाऊन मकरंदाचा शोध घेऊ लागला. तिथं रसही नाही आणि गंधही नाही. तसा हा भ्रमर कधी कधी इथं सुख असेल म्हणून त्या आशेनं तिथं जातो, पण दिसायला मात्र अशा प्रकारचं ते कमळ असते, पण असायला मात्र त्याची ती समोरचं तोंड फुटून त्याला मरण्याच्या पलीकडे गत्यंतर नाही. विठ्ठल काही भ्रमर निघलेत आणि त्या सुगंधाच्या शोधात जाता 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 त्याला केवड्याचं वन लागलं. केवड्याच्या त्या बागेत शिरला, सुगंध येऊ लागला. ते सुगंध घेता 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 तो इतका आसक्त झाला, त्या केवड्याजवळ गेला, सुगंध घेऊ लागला आणि परिमळ घेता 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 झालं काय, एकदा बसला पण उठायला जमलं नाही. तसा हा विषयावर कधी बसतो याला उठायला जमत नाही. एकदा बसला तिथं आणि घेता घेता त्या केवड्यापासून त्याला वेगळं व्हायला जमलं नाही. त्याचं कारण आहे हे पंख
फडफडत होता आणि तेवढ्यात त्या पंखात ती काठे घुसलीत आणि घुसल्याबरोबर त्या काठात ते पंख रोवल्या गेली आणि मग लक्षात आलं ज्याच्यावर बैसलो ते मात्र काही खरं नाही, ते सैराट जात आहे. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो दयावरी सैराट ते जाय, बैसलो दयावरी सैराट ते जाय. पिता कुंभकाची कुंड गर्दी न पाये, पिता कुंभकाची गर्दी न पाये. आधार नाही माझ कोणी बाप नामाय, आधार नाही माझ कोणी बाप नामाय. जाते हो दान करा जाते बंधन पुरा, यामग ते खबरी सोयरा. जाते हो दान करा जाते बंधन पुरा, यामग ते खबरी दाखवा. आंघोळ झालो देवा नाही हात ना पाय, आंघोळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो देवावरी सैराट ते जाय, बैसलो देवावरी सैराट ते जाय. हे पिता कुंभकाची कुंड गर्दी न पाहे, पिता कुंभकाची कुंड गर्दी न पाहे. आधार नाही माझ कोणी बाप ना माझ, आधार नाही मग कोणी बाप ना माय, आधार नाही कोणी बाप ना माय, आधार नाही कोणी बाप ना माय. ज्याला कळल्यानंतरचा हा भुंगा बोलणार आहे का आता ज्याच्यावर बसलो सैराट जात आहे, कुंभकाठी. आता सगळं त्यानं त्याचं चिंतन केलं. त्याच्या समोरचा एक भ्रमर आहे, तोही सुगंधाच्या शोधात निघाला. सुगंधाच्या शोधात निघाला, परिमळाच्या शोधात निघाला. त्याला चाफ्याचं झाड दिसलं. चाफ्याच्या झाडाच्या जवळ गेला. चाफ्याकडे रसही आहे आणि चाफ्याकडे सुगंध आहे, मकरंद आहे, सगळं ठीक आहे. तो त्याच्या जवळ गेला पण समोर गेला आणि तो बसू लागला. मागचा भ्रमर सांगू लागला नको, अरे त्याच्यावर बसशील तर तू राहणार नाही. भ्रमर सगळीकडे बसतो, चाफ्यावर बसत नाही. कोणता? शहाण्या भ्रमराचं चिंतन सांगतो मी. चाफ्यावर बसला का संपला. तसे चाफ्यावर बसणारे भ्रमर हे त्यांना वाटते इथंही तसं तिथंही तसंच आहे. इकडलंही सुख सारखंच आहे आणि तिकडलंही सारखंच आहे म्हणून इकडेही घेतात आणि तिकडेही फिरतात. असे फिरायला लागले का मग मात्र घात होतो. विठ्ठल खऱ्या अर्थानं मग मात्र चाफ्यावर शहाणा भ्रमर बसत नाही. त्याच्यानंतर एक भ्रमर आहे तो निघलेला आहे. निघाल्यानंतर त्या सुगंध परिमळाच्या शोधात जाता 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 त्याला हत्ती दिसला. त्याला वाटलं हत्तीच्या कानातून त्या गंडस्थळातून अशा प्रकारचा ते मध येतो. त्याच्याजवळ तो गुंजराव करू लागला. करता 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 त्याला तिथं जरासं समाधान वाटलं. अल्प सुखात तो संतुष्ट झाला. पुन्हा एक दिवस निघला. त्याला वाटलं बरं होतं मागं आणि फिरता फिरता निघल्यानंतर त्याला तशाच प्रकारचं दिसलं. जवळ गेला. खाऊन फुगलेला हलगट रेडकू बोथ्या अनंत हे नाम ज्या भरपूर त्याला नाव आहेत. त्याला हलगट म्हणतात, रेडा म्हणतात, बोथ्या म्हणतात, त्याच्यानंतर टोनगा म्हणतात. त्याच्या कानावर जवळ गेला आणि पुन्हा त्याला त्या गंडस्थळातून पाहू लागला. तिथं काहीच त्याला भेटलं नाही. असा कधी निराश झालेला भ्रमर पण सतत परिमळाच्या शोधात धावणारा हा भ्रमर एक दिवस महाराज घरातून बाहेर पडलेला आहे. परिमळाचा शोध घेता 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 त्याला योग्य स्थान भेटलं. योग्य स्थानावर गेला. त्या कमळाच्या जवळ गेला. कमळाच्या जवळ गेला. त्याला तो परिमळही भेटला आणि तो मकरंद पाहिल्याबरोबर त्याला आल्हाद झाला. त्याच्यावर बसायचं, त्या मकरंदाचं आपण सेवन करायचं म्हणून महाराज तो पाय ठेवायला गेला. ज्ञानोबाराच्या दृष्टीला आला. ज्ञानोबारा सांगतात किती हळुवार त्यानं पाय ठेवला. काय सांगू तुम्हाला. तशा प्रकारचं श्रोत्यांना सावध केलं. ऐकायचं का तसं ऐका. त्या कमळावरी भ्रमर
पाय ठेवी हळूवार पाय ठेवी हळवार कुचंबळे केशर या शंका. कुचंबळेल केशर हे कुचंबळल्या जाईल म्हणून हळुवार पाय ठेवतो. पाय ठेवला आणि बसला. ते सेवन करते वेळेस कधी कधी हा तिथून येऊन जायचा, त्या कमळाला माहीतही राहायचं नाही. कधी नेलं काही त्याला पत्ताही लागायचं नाही, इतका हळुवारता त्याच्या सेवनात होती. बसला आणि बसल्यानंतर सेवन चालू झालं. सेवन करता करता इतका तल्लीन झाला का त्यात अशा प्रकारचं त्याला सोडण्याचा विचार होत नाही. तल्लीनतेनं त्याचं सेवन अशा प्रकारचं करू लागला. जे कमळ होतं, कमळात दोन जाती, एक सूर्यविकासिनी आणि दुसरी चंद्रविकासिनी. सूर्यविकासिनी त्याला कमळ म्हणतात आणि चंद्रविकासिनी त्याला कुमुदिनी म्हणतात. बरोबर आहे ना? बरोबर. आता तुम्ही सुज्ञ मंडळी आहेत, मला त्यातलं तेवढं ज्ञान नाही. हा म्हणायचं. विठ्ठल त्या कमळावर जसा बसला आणि सेवन करू लागला. सूर्य जोपर्यंत उदयाला होता, जोपर्यंत त्याचा प्रकाश होता, ते कमळ प्रफुल्लित होतं. त्या सेवनातही त्याला आनंद अशा प्रकारचा भेटत होता. सेवन करता 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 झालं असं, सूर्य आस्ताकडे जाऊ लागला आणि कमळाच्या पाकळ्या तशा वरवर येऊ लागल्या. त्या कमळाच्या फुलाच्या पाकळ्या जशा वर येतात, शेवटी असं झालं, सूर्य त्याला वाटलं थोडा राहिला, आता आपण उठू. आणि इतका काही तल्लीन झाला त्या सेवनात, शेवटी सूर्य आस्ताला गेला आणि कमळ मिटलं. महाराज, कमळ मिटलं. तो आत अशा प्रकारचा अटकला. अटकल्याबरोबर तो विचार करू लागला, आता तर कमळ मिटलं, आता आपण आत अटकलो. त्याला कळलं अटकलो हे कळते. आणि कळल्यानंतर मनात विचार करू लागला, काय एवढी रात्र आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तुकोबाराय तर म्हणतात त्याच्यात एवढं सामर्थ्य आहे का तो किती जरी कडक काष्ट असलं तरी कोरून काढू शकतो. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, अनारी काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन. नारी काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन. त्याचं सामर्थ्य सांगितलं. भल तैसे काष्ट कोरडे, किती जरी कोरडा असलं, किती टणक असलं, तर बाबा विचार करत नाही, त्याला कोरून छिद्र करतो, एवढं सामर्थ्य त्यात आहे. पण त्या कमळावर बसला. ते कमळ मिटल्यानंतर ते कमळदळ चिरोनीने त्याला ते कमळदळ चिरण्याची इच्छा होत नाही. तो इतका काही त्यात अडकून जातो, इतका काही आसक्त होतो. तो विचार करतो मनात, रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम. रात्री निघून जाईल, पुन्हा भविष्यात सुप्रभात होईल ना, असा विचारच करतो. अरे आज अटकलो, उद्या निश्चित सुटू. एवढं झालं का सुटलोच, एवढं झालं का सुटलो. भविष्यती सुप्रभातम, उद्या माझ्या जीवनात सुख येईल, परवा सुख येईल अशी अपेक्षा ठेवतो. आणि मग मात्र असं तो चिंतन करतो. रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम, असं तो विचार करता 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 मध्यरात्र होते. काही हत्ती तिथं येतात आणि ते हत्ती मग खऱ्या अर्थानं त्या पाण्याचं सेवन करतात. पाणी सेवन करता 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 त्या कमळाच्या कळ्याकडे त्यांचं लक्ष जाते. लक्ष गेल्यानंतर बरोबर त्या कमळाच्या कळ्या तो पाहत असतो. पाहता पाहता काही शांत उभ्या असतात का, ज्यात भुंगा नाही, ज्यात भ्रमर नाही, ज्यात षडंगरी अशा प्रकारचं नाही, ते शांत आहे. आणि हे कमळ आत, याच्या आत हा भुंगा जीव असल्या कारणानं मग मात्र हे कमळ हलू लागते.
हालता हालता त्याचं लक्ष जास्त हालते, त्याच्याकडे लोकांचंही लक्ष जास्त असते. आलं का लक्षात? त्याचंही लक्ष त्याच्याकडं जाते. का ही काय करायची, जरा हालते हा जरा विशेष दिसतो. म्हणून माणसानं जरा सामान्य व्हावं. विठ्ठल विशेष झाला का लक्ष केंद्रित झालंच बरं का. आणि आमचा परमात्मा सामान्य आहे, ब्रह्म सामान्य आहे. आणि आम्हाला सामान्य होण्यासाठी सामान्य झालं तर त्याची प्राप्ती होईल. तो हालतो, तो विचार करतो का याला तोडलं पाहिजे, मग मात्र तो तोडतो. आणि तोडल्यानंतर आपल्या पायाखाली चिरडतो, तिथं त्याचा अंत होतो. ज्ञानोबाराय म्हणतात का खऱ्या अर्थानं किती त्याची गोडी त्याच्या ठिकाणी आहे, एवढं सामर्थ्य त्याच्या याच्यात आहे. त्या पात्रावर एका कवीनं फार गोड चिंतन केलं. कोणी एक विचित्र पुतळा जेवा वया बैसला, पात्रावर जेवायला बसला आणि जेवण करता 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 पात्रावरचं खायचं तर त्या पात्रानंच त्याला खाल्लं. पात्रेची तो बक्षिला. त्या पात्रानं त्याला खाल्ल्यानंतर झालं काय, त्याची ती वनिता विनंती करू लागली, बाबा लवकर ये, तू जर आला तर माझा पती मला प्राप्त होईल. काय हा पदार्थ आहे सांगा बरं, असं त्यानं त्यात विचारलेलं आहे. आपल्याला तिकडं जायचं नाही, मला सांगायचं काय, असा तो इतका आसक्त होतो, त्यातून निघत नाही. शेवटी मात्र त्याचा अंत होतो. का तर त्याच्या ठिकाणी असणारी गोडी आहे. प्राणाचा विचार करत नाही त्या गोडीसाठी. अर्थात गोडी वेगळी आणि गरज वेगळी बरं का. तुम्हा देवाची गरज असावी का गोडी असावी. शास्त्र श्रवणानं देवाची गरज कळते आणि संतांच्या उपदेशानं देवाची गोडी लागते. विठ्ठल देव गरजेत आला का देव साधन होतो. क्या आणि देवाची गोडी लागली का देव साध्य होतो. विठ्ठल ज्ञानोबारा इथं प्राप्तीची अपेक्षा नाही. ज्ञानोबारा इथं गरजेचाही विचार करत नाहीत. ज्ञानोबारा गोडीचा विचार करतात. समर्पक दृष्टांत दिला लौकिक परीक्षकानाम यस्मिन अर्थे बुद्धिसाम्यस्य दृष्टांतः. परीक्षकाची आणि लौकिकाची अर्थात ऐकणाऱ्याची आणि सांगणाऱ्याची जिथं बुद्धीचा समता होते असा दृष्टांत दिला. परिमळाची धाव भ्रमरवली. परिमळाच्या ठिकाणी जशा प्रकारची उपजत गोडी त्याची आहे, कशाची, त्या भ्रमराच्या ठिकाणी परिमळाची जशी उपजत गोडी आहे, स्वाभाविक गोडी आहे, तशा प्रकारची प्रभू तुझी आम्हाला गोडी लागू दे. ज्ञानोबाराच्या जीवनात गोडी नव्हती का. ज्ञानोबाराय सांगतात, देवा तू किती आवडतोस रे. तुला सांगायचं झालं तर तू जीवाचा जीव आहेस. प्रेम भावाचा खऱ्या अर्थानं तू भाव आहेस. जीवीची जीवा प्रेम भावाची भावा, जीवीची जीवा प्रेम भावाची भावा, प्रेम भावाची भावा. तुझवा तुम्ही केशवानु नाव रे, तुझवा तुम्ही केशवानु नाव रे, तुझवा तुम्ही केशवानु नाव रे, तुझवा तुम्ही केशवानु नाव रे. जीवे अनुसरली अजून स्थान रे, वेगियाना वातो तरे प्राण मागा. प्राणू जीवा जिया जीवा प्रेम भावा जिया भावा, जीवा जिया जीवा प्रेम भावा जिया भावा, जीवा प्रेम भावा जिया भावा. तुझवा तुनी केशवा अनुनाव रे, केशवा तुझवा तुनी केशवा अनुनाव, तुनी केशवा अनुनाव रे. धीरे अनुसरलिये अजूनी कान रे, धीरे अनुसरलिये अजूनी कान.
परमात्म्याशिवाय प्रभू तुझ्याशिवाय आणू आवडत नाही एवढी गोडी. एवढेच ज्ञानोबा आहेत त्या परमात्म्याशी एकरूपतेला त्या गोडीला प्राप्त झालेत. तरी सांगता तो एक वेळ परमात्म्यानंच विचारलं, खरंच ज्ञानोबा मी तुम्हाला आवडतो? म्हणे देवा काय सांगू तुला, तू किती आवडतो? म्हणे खरंच मी आवडतो. म्हणे देवा काय सांगू, का तुझी शपथ घेऊन सांगतो का तुम्हाला आवडतो? तुझिया नवाई नगा देवराया देवराया बहुवरची जीवाचा तोरिया बहुवरची जीवाचा तोरिया तुझिया नवाई नगा देवराया बहुवरची जीवाचा तोरिया बहुवरची जीवाचा तोरिया ज्ञानोबा इथं तुझी आण म्हणतात, माझी म्हणत नाही बरं का. जर ज्ञानोबारानं माझी आण वाहिनं का म्हणली असती, माझी शपथ नाही. माझी शपथ कोण घेतो आणि तुझी शपथ कोण घेते तुम्हाला सांगतो. ज्यांच्या आवडीचा विषय आपण असतो म्हणजे शरीर असते ते माझी शपथ म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं देवा तुझ्यापेक्षा दुसरं आवडतच नाही, तुझ्यापेक्षा मी वेगळा नाही म्हणून तुझी आण. अर्थात त्याची शपथ घेऊन सांगतात का तू आवडतोस आणि अशी आवडी आहे. आणि त्या आवडीत कोणत्याही प्रकारचं काय आवडी आहे आणि गरज व्यभिचारी. आवडी अव्यभिचारी, गरज व्यभिचारी. मी तुम्हाला पटवून देतो. भूक लागल्यानंतर पोटात तशा प्रकारचे म्हणतात तर कावळे ओरडतात. तर गेल्याबरोबर घरी पाहिला, अगं म्हणे मला भूक लागली म्हणल्याबरोबर तिनं सांगितलं म्हणे स्वयंपाक झाला नाही ना. स्वयंपाक झाला नाही म्हणल्याबरोबर तिनं पुन्हा सांगितलं म्हणे दुसरं काही असेल तर म्हणे चिवडा वगैरे असेल तर ते म्हणे तेही घरात नाही. मग तिनं ते विचारता तिथं गेल्याबरोबर तिथं गाजर आणून ठेवलेले होते. उचलले मारत दोन तोंडात टाकले. भूक लागल्याबरोबर भाकरीच पाहिजे अशी अपेक्षा नाही. गांजराने भूक भागू शकतो, ही गरज आहे. भूक ही गरज आहे. आवडी अव्यभिचारी आहे. आवडीत एखाद्याला एखादी या गोष्टीची आवड आहे. कल्पना करा, गुलाबजाम मला आवडतात, गुलाबजाम आवडतात म्हणून फार गुलाबजाम आवडतात. एकाने सांगितलं म्हणे महाराज तुम्हाला गुलाबजाम आवडतात ना. पण काय हरकत नाही. सहज त्याच्याकडे गेल्यानंतर गुलाबजाम झालेले नव्हते. त्याने सांगितलं म्हणे महाराज गुलाबजामही गोडच आणि लाडूही गोड घ्या ना 2. त्याने माझ्या पात्रावर टाकलेत. मी मला नको बाबा, मला नको. का म्हणे तुम्हाला गोड आवडते, गुलाबजाम आवडतात, लाडू गोड आहेत, गुलाबजाम गोड, दोन्ही गोल आकारानं सारखे घ्या ना तुम्ही. तर तुम्ही म्हणलं नाही. का याचा अर्थ आहे गुलाबजाम आवडीचा विषय आहे, तिथं व्यभिचार चालत नाही. आवडीत व्यभिचार नाही, गरजेत व्यभिचार आहे. तू ज्ञानोबा सांगतात गोडी म्हणजे आवडी आहे. तेव्हा परिमळाला जसे भ्रमराला परिमळाची स्वाभाविक आवडी आहे तशी मला तुझी गोडी लागू दे. कावत ज्ञानोबा आहे तुम्ही गोडी परमात्म्याचीच का सांगता, विषयाची का सांगत नाही? अहो म्हणे विषय गोडच नाही. शंकरानंदीत फार गोड विषय आला. शंकरानंदाने 11 विकल्पानं त्याचा विचार केला. विषय धर्मो वा, इंद्रिय धर्मो वा, देश धर्मो वा, काल धर्मो वा, भरपूरसा विस्तार केला. घड्याळ समोर गेलं ना अभंग राहिला. मला सांगायचं आहे विषयाचा स्वभाव गोडी नाही. विषय मुळात जर पाहायचा झाला तर प्रपंच विषय एक अर्थी शब्द आहे. ते मुळात कडू आहे आणि कडू विषयाची गोडी लागणार नाही. स्वाभाविक गोड परमात्मा आहे. पण याची गोडी का लागते? एखादा विषय सेवन करता 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 त्या विषयापासून अधिक सेवन झालं तर त्याच्याविषयी रीस बसते. त्याच्यापासून नको नको अशी स्थिती होते. म्हणजे तुमचा परमात्मा गोड आहे, तुम्ही त्याचं सेवन करता, तुम्हाला त्याची रीस नाही बसली का?
दररोज रूपाचाच अभंग का, रूप पाहता लोचनीच का, परमात्म्याचं चिंतन का? ज्ञानोबारांनी सांगितलं त्याचं कारण असं आहे, परमात्म्याची रीस बसणार नाही. म्हणजे कारण काय आहे? म्हणजे त्याचं कारण परमात्मा आवीट आहे. आवीट अभंगाचं दुसरं चरण. आविट गे माये दिखे ना, 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 जवळे आहे परिभेदना, जवळे आहे परिभेदना, आज गे माये दिखे ना, आज गे माये दिखे ना, जवळे आहे परिभेदना, जवळे आहे परिभेदना, आज गे माये दिखे ना, आज गे माये दिखे ना, आविट 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 गे माये दिखे ना, जवळी आहे तरी भेदना, जवळी आहे तरी भेदना, आहे तरी भेदना, जवळी आहे तरी भेदना, आविट गे माये दिखे ना, आविट गे माये दिखे ना, आविट गे माये दिखे ना, आविट गे माये दिखे ना. दुसऱ्या चरणात त्या परमात्म्याचं गोड स्वरूपाचं कथन केलं. दुसरं चरण जे आहे ज्याची गोडी लागावी तो कसा आहे त्याचं चिंतन केलं का? तो आवीट आहे. आवीट आवीट आहे म्हणून विटत नाही. विटते काय? विटते म्हणजे जो विकारी आहे तो विटतो. ज्याच्या ठिकाणी काहीतरी विशेष आहे तो विटतो. हा निर्विशेष आहे म्हणून हा विटत नाही. शास्त्र सिद्धांत असा आहे, अविकार्यो यमुच्यते, अशा प्रकारचं जे तत्व आहे ते विटणार नाही. दृष्टनुष्ट स्वरूपत्वात अशा प्रकारचं आचार्य सूत्र करतात. जे जे दिसणार आहे त्याच्यानंतर जे नष्ट होणार आहे असं त्याचं स्वरूप नाही. याच्या अतीत आहे, याच्या अतीत, याच्या वेगळे जे आहेत ते मात्र सगळ्या प्रकारे मिथ्यात्वाच्या लक्षणात बसणार आहेत. पंचमिथ्यात्वाचा विचार अद्वैत सिद्धिकारांनी केला. दृश्यत्वात, विमतत्वात, त्याच्यानंतर अदवंतेचे यांना असते वर्तमाने पितत्तता, या कशातच परमात्मा बसत नाही म्हणून भगवान परमात्मा विट आहे. फार गोड विचार आहे. भगवान परमात्मा विटणारा नाही. तसं भगवान परमात्मा विटत नाही, त्याचं काहीच विटत नाही. काहीच विटत नाही बरं का. भगवान परमात्म्याची केलेली साधना विटत नाही, फल देते. करा हरिभक्ती येईल परलोक कामा, विटणारे. दुसरं सांगायचं झालं, भगवान परमात्म्याचं रूप विटणारं नाही. विटणारे मानणारे ते खरे भक्तच नाहीत, गोडीच नाही. विठ्ठल काही जण म्हणतात का वेदांतात देवाचं नामरूपाचा विचार जो केलेला आहे तो भगवान परमात्म्याचं नामरूप माहीत नाही. खऱ्या अर्थानं भक्तिशास्त्राचा विचार पहा.
भगवान परमात्म्याचं नाम रूप लीलाधाम हे चैतन्य स्वरूप आहे म्हणून भेटणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर भगवान परमात्मा भेटणार नाही. अवीट गे माई तो अवीट स्वरूपाचा आहे, तो भेटणारा नाही, विटत नाही, कोणताही काली भेटला नाही. कालही होता, आज आहे, उद्याही राहणार आहे, म्हणून त्याची गोडी लागावी. समोर चला. पुन्हा सांगतात का तो कसा आहे म्हणे, जवळी आहे, जवळ आहे. पण जवळ आहे तर मग भेटत का नाही म्हणे, न भेटण्यातच त्याचं विशेषत्व आहे. विठ्ठल असतात तर मला नाही वाटत का लोकांना त्याची किंमत कायम ठेवली असते. तो जर सहजासहजी भेटला असता तर इथून धावत पंढरीपर्यंत गेलेच नसते. पण खऱ्या अर्थानं न भेटण्यात त्याची विशेषता आहे. वस्तू प्राप्त असून सुद्धा तिचा बोध ती का प्राप्त होत आहे, सांख्य कारिकेत त्याचा विचार आलेला आहे. त्याला 8 कारण सांख्य कारिकेत आलेले आहेत आणि या 8ही कारण परमात्म्यात बसतात. परमात्म्याच्या संबंधाने विचार करायला जमते. पहिला अतिदुरात, सामिप्यात, इंद्रिय घातात, त्याच्यानंतर सूक्ष्म्यात, मनोअवस्थानात, व्यवधानात, त्याच्यानंतर समान आधी आरस्य, अशा प्रकारच्या 8 कारणाचा विचार आहे. अतिदुरात म्हणलं तर परमात्मा अतिशय दूर आहे. हो, ज्ञानोबा सांगतो दुर्डा दुर्डा मुला ते लागे बाये, मुला ते लागे बाये, दुरालू मुला ते लागे बाये, मुला ते लागे बाये, ब्रह्मादिका बरोबर आहे. फार गोड चिंतन करतात का हा दूर आहे आणि दूरची वस्तू दिसत नाही, फार दूर आहे. तुम्ही आम्ही देहावर आहोत आणि त्याच्यापेक्षा हा फार, म्हणून दुर्ळा अंबुला केला गे माये, तो दूर आहे म्हणून नाही, सगळ्याच्या पलीकडं आहे म्हणून तो दूर आहे. किंवा आम्ही देहभावावर आहे त्याच्यामुळं तो दूर आहे. कोणताही अर्थ करा, दुर्ळ आहे. दुसरा विचार करायचा झाला तर सामिप्यात, ते नंतर विचार करू. इंद्रिय घातात, इंद्रिय घाताचा जर विचार करायचा झाला तर हा इंद्रियाचा विषयच होत नाही. कोण्याही इंद्रियाचा म्हणण्यापेक्षा मनाचा सुद्धा विषय येतो. वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा असं. बुद्धी बोध्या सोके ते एवढी वस्तू चुके. एवढी बुद्धी तल्लक आहे पण त्याला याला पाहतो विषय करत नाही. अर्थात खऱ्या अर्थानं हा इंद्रियाचा विषयच नाही. म्हणून इंद्रियाचा विचार करा. समोर जर पाहायचं झालं त्याच्या संग अति दुरात, सामिप्यात, इंद्रिय घालतात, मनोअवस्थानात. मन जाग्यावर नाही, व्यक्ती वाटेनं जरी भेटला राम राम करतो, त्याला भेटायला निघलेला असतो. पण मनात भरपूरशी चलबिचल असेल तर त्याला राम राम करतो, त्याला भेटायला निघलेले असतो. पण मनात दुसरंच काहोर माजलं तर मग त्याला भेटून सुद्धा काय होत नाही, खऱ्या अर्थानं त्याला ओळखत नाही, त्याला भेटत नाही, राम राम तो होतो. तशा प्रकारचं भगवान परमात्म्याचा विचार करायचा झाला तर मन जागेवर नाही. जे मन याच्याकडं जाणारं ते मन विकारानं ग्रस्त झालेलं आहे. त्याच्यात भरपूरसा विकाराचा काहोर आहे. म्हणून सुद्धा त्याच्यानंतर सांगायचं झालं मनोअवस्थानात व्यवधान, मायेचं मोठं व्यवधान याच्यात आहे. मायेचा मोठा पडदा आहे. त्याच्यानंतर समान आभिहार जर पाहायचा झाला, उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, सगळ्या क्रमानं सांगितलेलं नाही. शेवटी मला आपल्या चिंतनाकडे यायचं आहे. म्हणून सांगायचं जवळी आहे सामिप्यात. इतका जवळ आहे, इतका जवळ आहे परी भेटेना. जवळ आहे पण भेटत नाही. याचा अर्थ खऱ्या अर्थानं जर पाहायचं झालं तर परमात्मा जवळ आहे पण तो जसा भेटायला पाहिजे, म्हणजे वस्तुत्वानं प्राप्त असून जमत नाही, ती फलत्वानं पाहिजे. अर्थात
वस्तुत्वानं तर परमात्मा आहे, चैतन्य सर्वांच्या हृदयात आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश अर्जुन तिष्ठती, सर्वांच्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. पण वस्तुत्वानं प्राप्त आहे का ज्ञानत्वानं प्राप्त आहे? वस्तुत्वानं प्राप्त आहे म्हणून वस्तुत्वानं नाही, ज्ञानत्वानं प्राप्त पाहिजे. दृष्टांत आहे, घड्याळ संपलं, दृष्टांत सांगत नाही. खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर म्हणून सांगतात का जवळी आहे परी भेटेना. म्हणे महाराज कळलं का तुम्ही परमात्म्याचं स्वरूप सांगितलं, तुझी गोडी लागो म्हणून भगवान परमात्म्याच्या समोर राहून बोलतात. अहो म्हणे पण महाराज त्या भ्रमराच्या ठिकाणी काही अवगुण आहेत ना. ज्ञानोबा तुम्ही सांगतात ते अवगुण टाक करून घेऊन सगळ्यांना माहीत आहे का अवगुण टाक. उलट पक्षी नाही भेटला परिमळ तर तो काही मरत नाही. परिमळ भेटलाच नाही, परिमळाच्या शोधात निघतो, आवडी आहे, भेटला नाही काही मरतो का भुंगाळ? मरत नाही. भेटला तर ठीक, त्याच्या सेवनात त्याचं आयुष्य घालतो, नाही भेटला तर काही त्याचा जीव जात नाही. तसं करता करता म्हणे अहो दिलेला जे उदाहरण आहे ते रसिकतेचं आहे, अनन्य तत्वाचं नाही. तुमच्या उदाहरणात खऱ्या अर्थानं जर पाहायचं झालं तर 2-3 दोष येतात बरं का. आणि 2-3 दोषाला 2-3 उदाहरण आहेत. एक परोक्षत्वाचा मुख्य दोष आहे. रसिकत्व, तो रसिक आहे, रसिक आहे पण खऱ्या अर्थानं अनन्य नाही. तुमच्या उदाहरणावर दोष येतात. तुम्ही हेच उदाहरण करून गोडी मागणार आहेत का? ज्ञानोबाराला वाटलं उद्या लोक असंच म्हणतील म्हणून ज्ञानोबाराने अभंगाच्या तृतीय चरणात अनन्यत्वाचं उदाहरण देऊन पहिल्यापेक्षा जरा सरस उदाहरण देऊन गोडीचा विचार मागितलेला आहे. शाला गलिया जीवनाचे ओढी तैसी तुझी गोडी तैसी तुझी शाला गलिया जीवनात ओढी तैसी तुझी गोडी गोया जीवा गोया जीवा वृषा लागलिया जीवनात ओढी ऐसी तुझी गोडी लागोया जीवा ऐसी तुझी गोडी लागोया जीवा वृषा लागलिया जीवनात ओढी ऐसे तुझी गोडी लागोया जीवा ऐसे तुझी गोडी लागोया जीवा धोपार कुमारी धोपार कुमारी धोपार धोपार कुमारी धोपार धोपार कुमारी धोपार धोपार कुमारी धोपार कुमारी धोपार कुमारी धोपार बोलो मुंडली तृतीय चरणात महाराज अनन्यतेचं उदाहरण देऊन सांगतात. आपला दृष्टांत पालटला आणि गोडीचा विचार प्रगट केला का प्रभू तुझी गोडी या जीवाला कशी लागू दे. तर म्हणे तृषा लागली या जीवनात तेवढी. तृषा म्हणजे तहान लागलेला तृषार्थ जो आहे त्या तृषार्थाचं उदाहरण दिलं. तहान लागलेल्याच घेतलं बरं का, तुमचं आमचं नाही घेतलं. कारण आम्हाला खऱ्या अर्थानं जर विचार करायचा, एखाद्यानं पानपोळी खाल्ली, उन्हाळ्याचे दिवस आहे, अहो म्हणे यानं पाणी पियानं, म्हणे पाणी गार आहे, तो जरा मी मांसा करेल. अहो पाणी भरते वेळेस धुवून भरलं का,
तुम्ही ग्लास धुत असता का? ते शुद्ध आहे का? ते फिल्टर केलेलं आहे का? हे सगळं सगळं तो विचारेल. कोण? ज्याला तहान नाही तो. पण तृषार्थ व्यक्तीचं उदाहरण घेण्याच्या पाठीमागे ही भावना आहे का तृषार्थाला वाटते का समुद्र जरी आला तरी मी पिऊन टाकेन. तृषार्थाचं उदाहरण घेण्यात तृषार्थ जीवन हे अनन्य आहे. तो मला पटून देतो. एकाला तहान लागली, धावत 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 माझ्याकडं आला, म्हणे महाराज अहो काय तहान लागली, समुद्र दिला तरी पिऊन टाकेल. मी म्हणलं बरं आहे बाबा, समुद्र देणार नाही. म्हणे अरे बाबा म्हणलं तुला तहान लागली पण पाणी कसा मागतो? पाण्यापेक्षा तुपात अधिक गुण आहेत. तू असं कर का तू हे तूप घे. म्हणे महाराज तूप? अरे म्हणलं तुला माहित आहे का तूप काय? तूप कशाला म्हणतात माहित आहे? आयुर्वय घृतम. आयुष्य म्हणजे तूप, खऱ्या अर्थानं आयुष्य प्रदान करणारं तूप आहे. घे ना तूप. अरे पाणी काय बिस्लरी भेटून 20 रुपये. 1 लिटर तूप घ्यायचं झालं, 1 किलो तूप घ्यायचं झालं तर 450-500 खर्ची घालावे लागते. एवढं महागाचं तुला तुपाचं महत्त्व कळलं नाही का? म्हणे महाराज तुमचं तूप तुमच्याजवळ ठेवलं, मला पाणी द्या. याचा अर्थ असा आहे त्याला दुसरी गरज नाही. अन्याश्रयो त्यागानाम. अन्याश्रयाचा त्याग करून जसं खऱ्या अर्थानं पाण्याकडे तो झुकलेला आहे, त्याला पाण्याचीच आवश्यकता आहे, म्हणून तशा प्रकारचं तो अनन्य आहे. रसिक पहिल्या चरणात, पण अनन्य. भगवान परमात्म्याचे रसिकही असावं आणि परमात्म्याचे अनन्यही असावं. विठ्ठल महाराज खऱ्या अर्थानं ज्ञानोबा सांगतात का देवा जशी तृषा लागल्यानंतर जीवनाची ओढ स्वाभाविक त्याची असते, त्या पाण्याकडे तो धावतो. प्रभू तितक्याच यानं तुझी गोडी या जीवाला लागू देत. देवाने ज्ञानोबाराला विचारलं महाराज तुम्हाला जर गोडी लागू दिली तर होईल काय? म्हणे देवा काय सांगू, पहिलीच आवडी आणि त्या आवडीत तू दिलेलं प्रेम जे आहे, तू दिलेली गोडी आहे, आधीच गोड आणि पुन्हा त्याच्यात अशा प्रकारची ही गोडी मिक्स झाल्यानंतर काय आनंद येईल तुला काय सांगू. शेवटचं चरण. बापर कुमादेवी वरून विठ्ठली आबारी. बापर कुमादेवी वरून विठ्ठली आबारी. बापर कुमादेवी विठ्ठली आवडी. 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 गोडी गोडी मिळून गेली. गोडी गोडी मिळून गेली. आई गे मालवी तेरा. आई गे मालवी तेरा. गोडी गोडी मिळून गेली. गोडी गोडी कुमादेवरू विठ्ठली आवडी. गोरी गोरी गेली. गोरी गोरी मिळून गेली. बापर कुमादेवरू विठ्ठली आवडी. गोरी गोरी मिळून गेली. गोरी गोरी मिळून गेली. शेवटच्या चरणात ज्ञानोबा सांगतात आपली घड्याळ संपली. खऱ्या अर्थानं
आधीच परमात्म्याची गोडी आणि पुन्हा भगवान परमात्म्याने दिलेली प्रेमरूप गोडी. परमात्म्याची जीवाला तशी स्वाभाविक आवडी आहे, निरुपचार प्रेमा. अशा प्रकारचा हा आत्मा आहेच आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा त्याला दिलेली गोडी. दुसरं एक चिंतन अशा प्रकारचं आहे, मुळात हा गोडच आहे, मुळात जीव गोडच आहे, हा ब्रह्मच आहे. तुका म्हणे कैसी किव कोठे जीव निराळा, हा गोडच आहे, स्वरूपतः गोड आहे. आणि भगवान परमात्म्याने त्याच्या भक्तीसाठी दिलेलं प्रेम आणखीन गोड आहे. म्हणून गोडी ऐसी गोडी जीव आहे. आणि भगवान परमात्म्यानं अति जर गोडी दिली तर आणखीन त्याला अशा प्रकारच्या त्या जीवनाला गोडी प्राप्त होते आणि त्यांचेच जीवन गोड होतात महाराज, त्यांची जीवन गोड होतात. विषयांतर नको, खऱ्या अर्थानं अतिशय गोड. म्हणून ज्ञानोबारा असा गोडीचा विचार मागतात. प्रश्न असा पडतो, ज्ञानोबारा गोडी त्यांच्याकडे कशी मागतात? तुम्ही लावून घ्या ना, तुम्ही लावून घ्यायला पाहिजे गोडी. म्हणे लावून घेतलेली आमच्याकडं एक म्हण आहे, घातल्या पाण्यानं गंगा वाहत नाही, घातल्या पाण्यानं गंगा वाहत नाही. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर गोडी अन्य विषयाची लावणं हे आपलं आहे, पण खऱ्या अर्थानं परमात्म्याची गोडी जर पाहिजे असेल त्या गोडीसाठी लागणारं प्रेम आहे. आणि ते प्रेम मात्र कोणीच देऊ शकत नाही, ते प्रेम मात्र त्या प्रभूकडं आहे. प्रेम देवाचे हे देणे, त्याचं देणं आहे. म्हणून त्या परमात्म्याला प्रेम मागावं. मज भाव प्रेम देई प्रीती, गुण नाम वर्णावया स्तुती, विघ्ने सोडवोनी हाती, विनंती माझी परिसावी. म्हणून भगवान परमात्म्याला ज्ञानोबारा जशी मागणी मागतात, प्रभू तू तशा प्रकारची रसिकता आणि अनन्यता आमच्या जीवनात दे. मी आज या मंदिरात उभं राहून असं मला वाटते, ज्ञानोबाराकडं पांडुरंगाकडं असं मागावं, देवा गोडी कशी लागावी, हे सगळे उभे आहेत यांच्यासारखी लागावी. आम्ही फक्त दिसायला दिसतो पण खऱ्या असायला काहीच नाही. काय महाराज गोडी आहे हे वय खऱ्या अर्थानं अशा शहरातलं वय परमार्थात घालणं नाही सापडत ना, पाहायला सापडत नाही. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. म्हणून म्हणावं लागेल का कशी गोडी दे पुणेकरांच्या चित्तात, जशी तुझी गोडी आहे तशी दे. इथं असून हे वय आणि या वयात पुन्हा भगवान परमात्म्याची लागलेली गोडी आणि त्या गोडीनं यांचं जीवन अतिशय गोड. म्हणून गोडी ऐसी गोडी मिळून गेली. प्रभूला विनंती करू, प्रभू ती गोडी आमच्या जीवनात नाही आणि तू दिली तरच प्राप्त होणार आहे. म्हणून आम्ही जेवढे आहोत त्या सगळ्यांच्या चित्तात तू गोडी दे, कारण तू गोड आहेस, त्याचं सगळंच गोड आहे. त्याला कमळ म्हणतात, कम आलम, कमळ कम आलम, हे सुखस्वरूप आहे. आता घड्याळ संपलं, माझाही नाविलाज आहे. म्हणून अशा प्रकारचा तो सुखस्वरूप असणारा गोड आहे आणि गोड असल्या कारणानं तो गोडी देऊ शकतो. गोडी त्याच्याकडं आहे. गोडी शब्दाचे जे वेगवेगळे भाव आहेत, अर्थ वेगवेगळे आहेत. गोडी शब्दाचा एक अर्थ आवडी आहे, गोडी शब्दाचा एक अर्थ सुख आहे. वेगवेगळे अर्थ आहेत. त्यापैकी तुकोबा ज्ञानोबारा इथं सुखाची अपेक्षा आणि आवडीची सुद्धा अपेक्षा करतात. म्हणून देवाला मागू का जशी ज्ञानोबाराच्या चित्तात माझे जीवेची आवडी, पंढरपुरा नेहीन गुढी. हे मंदिर त्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्ञानोबारा इथं थांबतात का गुढी घेऊन जाता जाता तशा प्रकारची ती गोडी तुम्ही इथून घेऊन जाता, त्या गोडीचा वसा आम्हालाही द्या, हीच प्रार्थना ज्ञानोबाराच्या चरणी करू. वाणीला विराम देऊ. झालेली सगळी सेवा या गोड अशा प्रकारच्या हरिभक्तांच्या चरणी समर्पण करू आणि इथंच थांबू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली